छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भालगाव शिवारात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली। मुलगी नांदण्याच्या कौटुंबिक वादातून सासरच्या मंडळींनी 70 वर्षीय भीमराज साळुंके यांच्यावर अमानुष अत्याचार केल्याचा आरोप आहे। सकाळच्या सुमारास 9 जणांचा गट त्यांच्या घरी येत हल्ला केलाय। यावेळी कुटुंबीय जीव वाचवण्यासाठी पळून गेले, मात्र वृद्ध साळुंके पळून न शकल्याने आरोपींनी त्यांना पकडून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली। तसंच घर आणि शेतातील सुमारे 250 क्विंटल कांदा, जनावरांचा चारा आणि संसारोपयोगी साहित्य जाळून टाकण्याचा आरोप करण्यात आलाय। जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या प्रकरणी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास सुरू आहे। घटना अशी घडली, लहान बंधूचे लग्न होईल होतं 1.5 वर्ष, 1 वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं लग्नाला। ते आम्हाला फारकती मागत होते, वडील त्यांना द्यायला तयार होते पैसे, मुलगा नांदायला तयार होता, पण ते आम्हाला म्हणायचे आम्हाला नाही पाठायचे, आम्हाला फारकती पाहिजे। तर मग आम्ही त्यांना द्यायला तयार झालो, ते आम्हाला म्हणे 5 लाख रुपये द्या। तर 3 लाखात तडजोड असं चालू होतं, 3 लाख रुपये द्यायचे। मग त्यांना पैसे देण्यासाठी बी आणून ठेवते, ते आम्हाला हर वेळेस असं म्हणायचे द्या पैसे। पाटील म्हणायचं, वडील म्हणायचे का गावातले काही आम्हाला पंच ते आणून आम्ही काही पुरावा सहित आम्ही तुम्हाला पैसे देतो। ते म्हणायचे नाही आम्हाला हातावर पैसे पाहिजे। ह्या वादामुळे ते एक दिवस सकाळीच आले आणि डायरेक्ट इथं हाणमार चालू केली त्यानं। इथं मारलं, डिझेल राखून चेतून दिलं आणि गावात गाडीत टाकून नेऊन गावात मारलं। किती जण होते? 9 जण। काय केलं ते नेमकं, कसे आले आणि काय म्हणाले आल्यावर? बोलेरो मध्ये आले, ते डायरेक्ट मारायला चालू केलं त्यानं आणि लगेच चेतून आणि ते आम्ही आमचे बारीक पोरं घेऊन त्यांना झोपेल होते, झोपेतून ओढून दोघांवर बायकून ते आम्हाला बी धावले, पण आम्ही त्यांना जीव वाचविला। आमचा जीव म्हातारा म्हणे वाचवा। ते डायरेक्ट भेडे ते मारायला, काही विचारच नाही केला त्यानं मागचा पुढचा, आणि म्हाताऱ्याला वडीत बोलेरो मध्ये नेऊन गावात भर चौकात मारलं ते। नेमकं कारण काय होतं या गोष्टी? कारण हेच ना, आता ते आम्हाला हे मागत होते, पैसे मागायचे, आम्हाला नाही पाठायचे म्हणे। लग्नाला किती वर्ष? 1.5 वर्ष। किती वर्ष किंवा महिने आता दिवस? ती 1 वर्ष राहिली ना। 1 वर्ष? दिवाळीपासून तिकडे गेलती ती। तुमच्याकडे किती दिवस राहिले? 1 वर्ष राहिली। 1 वर्ष। हो। नेमकं असं काय कारण झालं की तिला इकडे राहावं वाटलं नाही, त्यातलं एवढं वाद? ते हमेशा भांडणच करायची ना ती। कशामुळे? त्यांचे वाद कशावर भांडणं करायची, मग नाही जमायला लागलं, नाही पटायला लागलं, मग ते आम्हाला म्हाताऱ्यानं अलग अलग करून दिलं, तरी बी त्यांच्या भांडणं चालले। मग त्यांचं असं पुढे हे पैसे मागायला लागले, ते आम्हाला नाही पाठायचे। मग म्हातारे वडील द्यायला बी तयार झाले, पैसे आणून ठेवले, त्यांना द्यायचे। तर फक्त एवढाच विषय, ते पण दुसरे पंच आणा त्यांच्या सहाय्या करून तुम्हाला पैसे देऊन टाकीतो। तुमच्या वडिलांना मारहाण केली, कुठे केली आणि तब्येत कशी आहे? तब्येत सिरियसच आहे अजून सध्या, ते दोन्ही हात बी फ्रॅक्चर व्हायले, भरपूर मार आहे त्यांना। कुठे सध्या? हॉस्पिटलला आहे इंदापूरला। पोलीस येऊन गेले? पोलिसांनी काय सांगितलं? नाही आले पोलीस अजून, इथं आले पंचनामा करून आले पोलीस, म्हणते ते फरार आहे। काय शोध मागणी चालू आहे। तुमची आता? आमची मागणी आता हे आमचे एवढे नुकसान झाली, ते झाली, त्याचं आमचं काहीतरी परिचित झालं पाहिजे ना। आम्हाला आज अंगावरले कपडे आम्हाला राहायला नाही, काही जेवायला सुद्धा काही हे राहिलेलं नाही। आमच्या वडिलाची तब्येत सिरियसच आहे। काय नाव आपलं? अमोल साळुंके। 28 तारखेला आम्हाला सकाळी माहिती मिळाली की एका वृद्धाला भालगाव या गावी, शिल्लेगाव पोलीस स्टेशनच्या आधीच भालगाव या गावी मारहाण करण्यात आलेली आहे। त्या दृष्टीने आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी स्टाफ पाठवल्यानंतर मी स्वतः गेलो। तर परिस्थिती अशी होती, त्या वृद्धाला 2 मुले होते, त्याच्यापैकी दोघांचेही लग्न झालेले आहेत। लहान मुलाची पत्नी नांदत नाही मागच्या काही दिवसापासून, आणि त्यांचा काही कोर्टामध्ये वाद चालू होता। त्या वादामध्ये त्यांची आपसात बाहेर पाहुण्या रवळ्यात तडजोड झाली की 5 लाख रुपये द्या आणि प्रकरण कायमचं संपवून टाका, त्या दृष्टीनं त्याची चर्चा झालेली होती। मात्र यांनी 5 लाख रुपये आम्ही कोर्टामार्फत देतो असं धुमाळांचं मत होतं। ज्यांनी मारहाण केलेली आहे त्यांचं मत होतं की आमच्याजवळ पैसे द्या, कोर्टामार्फत देऊ नका। आणि याच्यामध्ये शाब्दिक त्यांचे एक तंटा झाला आणि अचानकच 28 तारखेला सकाळ हे मुलीकडचे लोक आले जीप आणि मोटरसायकलने। हा वृद्ध एकटाच शेतात होता, मुलगा नव्हता तो,
ज्याच्याबरोबर लग्न झालं तो मुलगा बाहेर होता आणि हा वृद्ध एकटा असताना त्याला मारहाण केली. घरात चूल पेटलेली होती, त्या चुलीतले लाकडं घेऊन पूर्ण घरात टाकले, जेणेकरून त्या घरात आग लागली आणि पूर्ण घर पेटलं आणि त्या वयस्कर व्यक्तीला उचलून गावात आणले आणि गावात सुद्धा त्याला मारहाण केलेली आहे. एकंदरीत हा चुकीचा प्रकार होता म्हणून 9 जणांविरुद्ध त्यांनी फिर्याद दिल्याप्रमाणे 9 जणांविरुद्ध आपण गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये घर जाळणे, गंभीर दुखापती, गैरकायद्याची मंडळी वगैरे जमवणे या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीचा शोध चालू, मारहाण केल्याबरोबर आरोपी निघून गेलेली, अद्याप अटक नाहीत, शोध चालू आहे. धुळे इथं उच्च न्यायालयाच्या लिपिक आणि शिपाई पदांच्या भरती परीक्षेत AI तंत्रज्ञानाचा वापर करून गैरप्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. शहरातील जिजामाता कन्या हायस्कूल येथील परीक्षा केंद्रावर ही घटना घडली. परीक्षेदरम्यान एका उमेदवारानं मोबाईल फोनच्या सहाय्यानं प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून इंटरनेट आणि AI आधारित साधनांद्वारे उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केल्याचं तपासात निष्पन्न झालंय. संशयास्पद हालचाली लक्षात आल्यानं भरारी पथकानं कारवाई करत संबंधित उमेदवाराला रंगेहात ताब्यात घेतलंय. या प्रकरणी उमेदवाराविरुद्ध धुळे शहर पोलिसात फसवणूक आणि इतर कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास सुरू आहे अशी माहिती राजकुमार उपासे यांनी दिली आहे. धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 191/2026 भारतीय न्याय संहिता कलम 318(4) फसवणूक, महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा सन 2024 चे कलम 3(1) सह 7/11 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्यामध्ये 26/4/2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयामार्फत लिपिक, शिपाई, वाहन चालक अशा विविध पदाच्या भरतीसाठी परीक्षा धुळे शहरात आयोजित करण्यात आली होती. त्यापैकी एक केंद्र जिजामाता हायस्कूल धुळे या ठिकाणी 21 नंबर रूम मध्ये एक उमेदवार हा मोबाईलचा वापर करून प्रश्नपत्रिका सोडवत आहे असे तेथील सुपरवायझर परीक्षेचे निरीक्षक यांना लक्षात आलं. त्यांनी जवळ जाऊन बघितलं असता हा उमेदवार मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिका अपलोड करून याच्या माध्यमातून तो उत्तर शोधत होता असं लक्षात आल्यामुळे त्याचा पेपर आणि मोबाईल ताब्यात घेऊन त्याप्रमाणे श्री विजय श्रीपाद भट, सहाय्यक अधीक्षक धुळे कोर्ट यांनी धुळे शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली असून सदर बाबत गुन्हा दाखल झालेला आहे आणि तपास सुरू आहे. धन्यवाद. नागपूरमध्ये भरधाव टाटा एस वाहनाच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली. राणी दुर्गावती चौकात हा अपघात घडला असून संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. भरधाव वेगात आलेल्या टाटा एसनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसऱ्या एका वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरून नुकतीच उतरलेली महिला चिरडली गेली, त्यामुळे तिचा मृत्यू झालाय. अपघातानंतर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली. नागरिकांमध्ये आता संताप व्यक्त केला जातोय. पाचपावली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चालकासह वाहन ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू आहे अशी माहिती बाबाराव राऊत यांनी दिली. बरोबर आहे. दही बाजार पुलिया उतरून मेहंदीबागच्या पुलियानंतर त्याची जी वेग होती, अर्धा वेगाने एक बोलेरो वाहन चालक झाला. तेवढ्यात राणी दुर्गावती चौकाच्या अगोदर बडोदा, बँक ऑफ बडोदा त्याच्यातून पैसे काढायला आले यशवंतनगरचे केसरीबाई टोंडीलाल शरणागत आणि त्याचा नवरा. त्याची अचानक गाडी बंद पडल्याने 2 व्हीलर थोडा गाडी ढकलत होता आणि ती बाईक चालत होती. तेवढ्यातच मोठ्या वेगाने येऊन ते डायरेक्ट धडक दिल्याने बाईचा मृत्यू जागेवर झालेला आहे आणि पुढच्या कारवाईसाठी मेळ हॉस्पिटलमध्ये घेण्यात आले आणि त्यांच्या पती पण जखमी झालेले आहे. त्यांच्या रिपोर्टमध्ये गुन्हा दाखल आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आणि त्याच्यात जे क्षतिग्रस्त 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दोन्ही ताब्यात घेतले.